नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात एबीपी माझा. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटणारे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी विजय शिवतारे हेलिकॉप्टरने मुंबईत आले होते, पण त्यांना तब्बल 7 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावं लागलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. महायुतीमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करतो, अशी समज यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिली आहे. विजय शिवतारे आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मला भेटले. मी त्यांना सांगितलं आपलं महायुती आहे आणि महायुतीमध्ये आपण ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याचं काम आपण महायुती म्हणून करतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये आपल्याला महायुती कशी विजयी होईल आणि या राज्यातून 45 खासदार कसे निवडून येतील यासाठी आपल्याला एक एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे काही समज गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू ऐकून घेतली, तसंच 2 दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला असं शिवतारे यांनी म्हटलंय. 2 दिवसांनी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीनंतर आपली भूमिका जाहीर करू असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. माझं मत काय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे. माझी भावना काय ते त्यांना कळवली. भाईंनी ते ऐकून घेतलं. आम्ही सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ती चर्चा करून 2 दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त 2 दिवस शांत राहणे, परंतु 2 दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक 4-5 लोकांची चर्चा होईल. उमेदवारी तुम्ही कायम ठेवली का? आता तुम्हाला एवढंच सांगतो. हो, अरे अजून कुठे फॉर्म भरले उमेदवारी करायचं? कुठे काय फॉर्म भरले आहेत की विड्रॉ झाले आहेत? अजून तर वेळ आहे.